ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी एक आपल्याला संकटमोचकत्वाचा अनुभव सांगणार आहे. आपल्या गुरुदेवांचे सध्या पुण्यात असणारे एक भक्त श्रीयुत रवींद्र एकनाथ उपासने यांचा हा अनुभव आहे आणि त्यांनी गुरुगर्विका पुष्प 4मध्ये गुरुविना नाही दुजा आधार असा एक लेख लिहिलेला आहे. रवींद्र एकनाथ उपासने हे इरिगेशन खात्यात अत्युच्च पदावरनं निवृत्त झालेले आहेत. त्या ठिकाणी ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जलसंपदा विभाग म्हणजेच सचिव दर्जाचे ते पद होतं आणि त्यांचं वास्तव्य काही काळ नगरमध्ये पण होतं आणि नगरमध्ये असल्यामुळे सद्गुरूंच्या सहवासाचा त्यांना लाभ झाला आणि ते गुरुचरणी लीन झाले आणि गुरु सेवेत आता ते रममाण झालेले आहेत. तर अशा या उपासनेचा एक म्हणजे 2-3 त्यांनी अनुभव लिहिलेत. यापूर्वी मी उपासनेचे काही अनुभव सांगितलेत. तिथे देखील संकट मोचकाचाच एक अनुभव मी सांगितला होता आपल्याला मागचा. तो अनुभव वेगळा होता, आजचा वेगळा आहे. तर या ठिकाणी ते साधारणपणे 94च्या आसपास कधीतरी गुरु चरणाशी स्थिर झाले. काय त्यांचे एक जवळचे नातेवाईक मला वाटतं देशपांडे हे आपल्या सद्गुरूंच्या सेवेत होते आणि त्यांचं वास्तव्य नाशिकला होतं. तेही इरिगेशन डिपार्टमेंटला काम करत होते आणि त्यांना सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घ्या असं सांगितलेलं होतं. काय माहिती का, सद्गुरूंच्या चरणाशी येण्यासाठी काही ना काहीतरी कोणतरी निमित्त होत असतं. पण असं निमित्त झालेली व्यक्ती ही त्याला सद्गुरूंच्या चरणाशी जरी आणून सोडलं तरी तिथं स्थिर होणं हे त्या व्यक्तीचं काम असतं, त्या व्यक्तीचं काम असतं. आणि उपासने हे आपल्या गुरु चरणाशी अत्यंत स्थिर झालेले आहेत. त्याचा एक अनुभव असा आहे की मार्च 95च्या अखेरच्या आठवड्यात ते स्कूटरवरनं मुलाला शाळेत सोडायला निघाले होते आणि त्या ठिकाणी एक छोटासा शाळकरी मुलगा अचानक सायकलवरनं आडवा आला. आता बघा, आपण स्कूटर चालवतोय, कोणतरी आडवा आला तर आपल्याला ब्रेक जोरात दाबावा लागतो. त्या मुलाला, जो कोणी समोरचा माणूस आहे त्याला धक्का पोचू नये ही आपली कळकळ असते. पण या गडबडीत काय होतं माहिती का, आपली स्कूटर, आपलं वाहन स्लिप होतं आणि तसंच नेमकं झालं की तो प्रयत्न करत असताना यांची गाडी, स्कूटर आडवी झाली आणि ते दोघंही बापलेक जमिनीवर पडले. मुलाला फक्त खरचटलं पण त्याचा डोळा मात्र थोडक्यात बचावला आणि हे स्वतः ते उजव्या हातावर त्यांचा सगळा भार आला आणि ते खाली पडले. परंतु आश्चर्य म्हणजे डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झालं. ते म्हणतात हे कसं झालं, हे कारण उजवा हात खाली होता, डाव्या हाताला काही हे नाही, पण डावा हात फ्रॅक्चर झाला. तर काय अपघाताच्या ह्याच्यात कुठला हात कुठे काय लागला असेल काय सांगता येत नाही, ते झालं असेल. तर फ्रॅक्चर झालं आणि मग हे झाल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे जावं लागलं. डॉक्टरांनी ॲडमिट करून त्याला प्लॅस्टर वगैरे केलं आणि स्वाभाविकपणे या काळात त्यांना रजा घ्यावी लागली. आता ते इरिगेशन खात्यात सर्व्हिसला होते आणि इरिगेशन खात्यात कायम कामाची गर्दी असते. तर त्याच्यामुळे थोडी ऑफिसला आपण जात नाही याचं त्यांना थोडं मनोमन खंत वाटायला लागली. पण ते असं म्हणतात झालं ते फार बरं, कारण हा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांना प्लॅस्टरमध्ये हात ठेवावा लागला, तेव्हा त्यांना ऑफिसला जाणं शक्यच नव्हतं. सद्गुरूंना जेव्हा त्यांनी
लगेच दर्शनाला गेले आणि कानावर जेव्हा घातलं तर सद्गुरूंनी एवढंच विचारलं, पायाला काय झालेलं नाही ना हो? म्हणजे त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले हे त्यांनी सांगितलं, पण गुरुदेवांनी पायाला काय झालं नाही असं विचारलं. त्याचं कारण उपासकांनी लिहिले की हा निश्चितपणे मोठ्या अपघाताचा योग होता, परंतु सद्गुरू कृपेने त्यांचं पाय, कंबर असं कुठेही काही नुकसान न होता फक्त डाव्या हाताचं मनगटाच्या इथं फ्रॅक्चर होऊन ते निभावलेलं आहे आणि ही सद्गुरूंची कृपा आहे. त्यात एक अजून एक पुढचा भाग असा आहे की महिना दीड महिना ते प्लॅस्टर होतं. ते त्या काळात ह्यांनी अमृतकण, गुरुवाणी आणि आपलं जे काही साहित्य आहे धर्मदर्शन वगैरे हे सगळं उपासनेने वाचून काढलं. ते म्हणले हा मला एक म्हणजे शाप का वरदान, तर हा अपघात म्हणजे वरदानच झाले आणि मला हा सगळा वाचायला मिळालं आणि माझं मन गुरु चरणाशी लीन व्हायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर महिना दीड महिन्याने जेव्हा परत प्लॅस्टर काढून बघितलं तर डॉक्टर म्हणले अजून भरलेलं नाही, तुम्हाला काही व्यायाम वगैरे करावा लागतील, फिजिओथेरपीला जावं लागेल आणि त्यातनं गुण नाही आला परत एकदा प्लॅस्टरमध्ये हात ठेवावा लागेल. आता त्यांनी त्यांचा सल्ला दिला आहे आणि मग त्यांनी गुरुदेवांना विचारलं असं असं आहे, असं झालं आहे. तर गुरुदेवांनी एवढंच सांगितलं की आता बाकी काही करू नका, तिथं रोज गोडं तेल लावून चोळत जा. आणि गुरुदेवांनी जे गोडं तेल लावून चोळत जा असं सांगितलं आणि तो उपाय केल्यावर त्यांच्या हाताला परत प्लॅस्टर घालण्याची वेळ आलेली नाही. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगेन की गुरुदेव जेव्हा काहीतरी उपाय सांगतात त्यावेळेस ते नुसता उपाय नसतो, त्या उपायाबरोबर ते आपल्याला शक्ती देत असतात आणि गुरुदेवांच्या शक्तीने त्या ठिकाणी तो उपाय यशस्वी होत असतो. तेव्हा हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की जेव्हा गुरुमुखातनं आपण ऐकतो तेव्हाच त्याला जास्त महत्त्व आहे. हा जो उपाय सांगितला आहे हा उपासनेकरता आहे, उपासनेच्या ह्याच्याकरता गुरुदेवांनी सांगितलं आहे, तो उपासनेंनाच लागू पडतो असतो, इतरांना लागू पडणार नाही असं माझं म्हणणं नाही. परंतु गुरुदेव जेव्हा सांगतात तेव्हा त्याचा परिणाम हा जास्त असतो आणि शक्ती देतात. असं मला बऱ्याच वेळा सांगितलं गुरुदेवांनी की मी जेव्हा उपाय सांगतो तेव्हा शक्ती देत असतो. तर ही संकटमोचकत्वाची आपल्या गुरुदेवांची जी परंपरा आहे ती आत्तापर्यंत मी संकटमोचकाचेही बरेच व्हिडिओ केलेले आहेत, बऱ्याच लोकांनी अनुभव लिहिलेले आहेत आणि उपासनेच्या बाबतीत हा मी दुसरा अनुभव कथन करतो आहे जो संकटमोचकाचा आहे, जो अपघाताचा आहे. त्यांचा मागे नाशिकला वगैरे काहीतरी जात असताना देखील एकदा नगर नाशिक रस्त्यावर अपघात झालेला होता, तो मी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे आणि हा एक संकटमोचक सांगितलेला आहे. तर आपल्या गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे हे सांगण्याचं मी एक सध्या व्रत अंगीकारलेलं असल्यामुळे ते मी आपल्याला सांगितलं आणि खरोखरीच हजारो भक्तांकरता गुरुदेवांनी किती संकटमोचकाचं काम केलं आहे हे आपल्या लक्षात येईल. निराळ्या लोकांचे जेव्हा अनुभव आपण ऐकतो वाचतो तेव्हा त्यातनं आपल्याला हे उद्बोधन होत असतं. मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं आहे की दुसऱ्यांचे अनुभव देखील का वाचायचे, तर आपल्यालाही अशा प्रकारचे अनुभव येऊन जातात पण आपल्याला कळत नाही की हे गुरुकृपा आहे म्हणून. तर ते गुरुकृपा आपल्यावर झाली आहे हे कळण्याकरता आहे. परवा मला वाटतं 2 दिवस गेल्या आठवड्यात मी जो व्हिडिओ केला आहे, मला वाटतं जोगळेकर आपले बारामतीचे, त्यांना गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुम्हाला अनुभव येतील यात काही विशेष नाही, पण तो अनुभव त्या भक्ताला कळणं यात विशेष आहे. म्हणजे तो अनुभव त्या भक्ताला कळला पाहिजे की हा माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर केलेली कृपा आहे हे त्याला कळणं हे महत्त्वाचं आहे. तिथं तुम्हाला ते गुरुस्वरूप कळत असतं. तर पण या उपासनी साहेबांनी जो अनुभव आपल्याला सांगितला आहे त्याच्यावर आपण मनन करू, चिंतन करू आणि आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.